जो आजचा रिपोर्ट आहे तो वेगळाच आम्ही तुमच्यासमोर सादर करत आहोत। दिवस होता 19 मार्च 1986, म्हणजे आजपासून 39 वर्षापूर्वी महाराष्ट्रातील यवतमाळ जिल्ह्यातील महागाव तालुक्यातील चिलगव्हाण येथील साहेबराव करपे यांनी आपली पत्नी आणि 4 मुलांसमवेत आत्महत्या केली। महाराष्ट्राच्या इतिहासातील ही पहिलीच नोंदणीकृत शेतकरी आत्महत्या होती। साहेबराव करपे यांच्या आत्महत्येपासून महाराष्ट्रात सुरू झालेल्या शेतकरी आत्महत्येचा सिलसिला अजूनही कायम आहे। त्याची धग कित्येक पटीने वाढलेली आहे। मागच्या 24 वर्षात केवळ शेतकरी आत्महत्या प्रवण जिल्ह्यात 49,000 शेतकऱ्यांनी आपली जीवनयात्रा संपवली। साहेबराव करपे पाटील हे चिलगव्हाण गावचे सरपंच आणि मोठे शेतकरी होते। त्यांच्याकडे 100 एकरापेक्षा जास्त शेती होती। त्याचवेळी भारतात एकीकडे हरित क्रांतीचे वारे वाहत होते। साहेबराव यांनी आपल्या शेतात विहीर खोदून त्यामध्ये मोटर बसवली, पण पुढे वीज बिल थकल्यामुळे त्यांच्यावरही कर्जाचा बोजा वाढत गेला। 1986 मध्ये त्यांनी आपल्या शेतात गव्हाचे पीक घेतले, पण गव्हाचे पीक ऐन जोमात असताना वीज बिल थकल्यामुळे त्याचे लाईट कनेक्शन तोडण्यात आले। करपे यांनी वीज बिल नियामक मंडळाकडे विनवणी केली। पीक जोमात आलंय, पिकाचे पैसे आले की लगेच लाईट बिल भरण्याचे आश्वासनही दिलं, पण त्याचा काही फायदा झाला नाही। उलट त्यांचा अपमान करून त्यांना तेथून हकलून देण्यात आले। हा अपमान सहन न झाल्याने त्यांनी आपल्या कुटुंबासोबत आत्महत्या करण्याचा निर्णय घेतला। त्यांनी आपली पत्नी, 1 मुलगा आणि 3 मुलांना घेऊन विनोबा भावे यांचा वर्धा जिल्ह्यातील पवनार आश्रम गाठला। तेथे भजन केले आणि आपल्या पत्नीसहित 1 मुलगा आणि 3 मुलींना जेवणात विष देऊन आत्महत्या केली। आम्ही सरकारच्या शेतकरी विरोधी नीतीमुळे आत्महत्या करत आहोत असे पत्र लिहून ठेवल्यामुळे सरकार दरबारी महाराष्ट्राच्या इतिहासातील ही पहिली शेतकरी आत्महत्या म्हणून नोंद झाली। करपे यांची ही महाराष्ट्रातील पहिली शेतकरी आत्महत्या ठरली असली तरी त्या अगोदर कित्येक शेतकऱ्यांना आत्महत्या केल्याचा अंदाज वर्तवण्यात येतो। 19 मार्च 1986 रोजीपासून शेतकरी आत्महत्येचं महाराष्ट्राला लागलेलं ग्रहण अद्यापही संपलेलं नाही। आज घडीला राज्यात दररोज 7 ते 8 शेतकरी आत्महत्या करत आहेत। शेतकरी आत्महत्या थांबवाव्यात यासाठी सरकारने स्वतः वसंतराव नाईक शेतकरी स्वावलंबी मशीनीची स्थापना केली, पण हे मशीनही फेल ठरलं। आज राज्यातील शेतकरी आत्महत्येचा आकडा का थांबत नाही, यावर सरकारकडून ठोस उपाय का होत नाहीत? यात कृषी विभागाचा दोष आहे की राजकारण्यांचा? हे सामान्यांच्या मनातील प्रश्न आहेत। या प्रश्नांची उत्तरे मिळतील की नाही हा प्रश्न अनउत्तरितच आहे। तुम्हाला याबद्दल काय वाटतं? तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा।